शहादा शहरालगत असलेल्या आवगे जुनवणे परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याला गंभीर दुखापत झाल्याची घटना आज सकाळी घडली। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून वन विभागाच्या कार्यपद्धतीवर संताप व्यक्त केला जातोय। मिळालेल्या माहितीनुसार रतिलाल सोमा चव्हाण हे नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले। त्यांच्या आरडाओरडानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्यानं बिबट्यानं जंगलाच्या दिशेनं पळ काढला। जखमी रतिलाल चव्हाण यांना तातडीनं शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। आवगे जुनवणे परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। शेतकरी आणि नागरिकांनी याबाबत वेळोवेळी शहादा वन विभागाला माहिती देऊन बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची तसंच आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली होती। मात्र वन विभागाकडून ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। या घटनेनंतर परिसरातील शेतकरी भयभीत झाले असून शेतात जाण्यासही धास्तावत आहेत। विशेषतः सकाळी आणि सायंकाळी शेतमजूर आणि शेतकरी जीव मुठीत धरून शेतीची कामं करत असल्याचं चित्र आहे। ग्रामस्थांनी वन विभागानं तातडीनं घटनास्थळी पथक पाठवून बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरा लावून त्याला जेरबंद करावं, तसंच जखमी शेतकऱ्याला शासनाकडून तातडीची आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई करावी अशी जोरदार मागणी केली आहे। वारंवार घडणाऱ्या वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वन विभागानं यापुढे दुर्लक्ष न करता प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे। रतिलाल सोमा चव्हाण माझे नाव। नेहमीप्रमाणे सकाळी मी शेतात पाणी भरण्यासाठी जातो। समोरून माझ्यावर बिबट्याने हल्ला केला। त्या हल्ल्यामध्ये मी जखमी झालो पण आमची दोघांची झुंज झाली। त्या झुंजमध्ये मी जखमी झालो। मी आता ॲडमिट आहे। मी आता सरकारी सिव्हिलमध्ये ॲडमिट केलेला आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी जगन ठाकरे, शहादा।